एकाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण मेथीची पातळ अशी झटपट होणारी भाजी बनवणार आहे। त्यासाठी आपण सर्वप्रथम शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत। आता आपले शेंगदाणे भाजून झाले की ते आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। त्याच कढईत आपण अशा 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या आपण थोड्याशा तेलावर खमंग अशा भाजून घेऊ। म्हणजे आपल्याला जे वाटण तयार करायचं आहे त्यात आपल्याला त्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। आपण थोडंसं तेल टाकलं आणि मिरच्या छान खमंग अशा भाजून घ्यायच्यात, म्हणजे भाजीला फार छान चव येते। आपल्या मिरच्या छान खमंग भाजून झाल्या आहेत। आपण काय केलंय, मिक्सरच्या पॉटमध्ये काड्यांसहित कोथिंबीर घेतलेली आहे, त्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यात आपण भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करायचे, त्यात थोडं जिरं टाकायचं आणि ह्या आपण भाजून घेतलेल्या मिरच्या ह्या आपण यात घालणार आहोत। आणि ही जी आपली कढई गरम झालेली आहे त्यात आपण 2 पळ्या असं तेल घेणार आहोत। तेल छान गरम झाले त्यात आपण थोडं जिरं टाकायचं, मेथीची भाजी आहे हे टाकायची, थोडीशी परतून घ्यायची। आपण थोडंसं पाणी टाकून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे आता आपण यात ॲड करायचं। त्यात आपण थोडंसं अर्धी वाटी एवढं पाणी ॲड करून घेऊ। आपण हे वाटण करताना अर्धी वाटी पाणी टाकलं होतं आणि भाजी करताना अर्धी वाटी टाकत आहे। म्हणजे ही भाजी आपल्याला पातळही करता येते, पण आपण या कन्सिस्टन्सीमध्ये जर केली तर भाजी खाताना खूप छान, म्हणजे आपल्या भाकरीला किंवा पोळीला ती भाजी लागते आणि त्याची चव खूप छान लागते। एरवी तुम्ही ही भाजी एकदम पातळ करून कुचकरूनही छान जेवू शकता। आता आपण यात चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ आणि या भाजीला छान आपण उकळी काढून घेऊ आणि मग आपण ही भाजी सर्व। आपली भाजी आता छान उकळी फुटलेली आहे, आपली भाजी छान शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करू आणि ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ। आपली अशी मस्त ही मेथीची भाजी तयार आहे। ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, ही तुम्हाला नक्कीच फार आवडेल। ही करून बघितल्यावर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपण 30 ते चवीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असं आपल्याला, त्यामुळे हा एकदम अप्रतिम अफलातून होते ही भाजी। हा प्रकार तुम्ही या भाजीचा नक्कीच करून पहा।